सगळ्यात मोठा चॅलेंज घरच्यांना मनवणं आणि त्यात मोठं चॅलेंज निकिताच्या घरच्यांना मनवणं. म्हणजे असं गॅरंटी नाही होती की ऐकतीलच घरचे. मोस्टली आमच्यात काय होतं ना की मी काहीतरी मनामध्ये थिंकिंग करत असते आणि अचानक ती गोष्ट माझ्यासमोर ते घेऊन येतात. सो मी इतकी हॅपी होऊन जाते की मी मनात विचार करते ते सुद्धा ऐकू येऊन जातं. आणि कधीपर्यंत ऐकतील ते पण गॅरंटी नव्हती, पण नशिबाने घरच्यांनी लवकर समजून घेतलं, खूप समजून घेतलं आणि त्याच्यासाठी मी त्यांची खूप जास्त थँकफुल आहे. मी तर हे सगळ्या गोष्टी विचार पण नाही केला होता की इतके सगळेजण येतील, एवढं सगळं होईल माझ्यासोबत. म्हणजे जे प्रत्येक मुलीच्या ड्रीम्स असतात त्या होतील. खूप वेळा असं होतं मी किंवा मी मॅनिफेस्ट करते की मला कॉल करायचा आहे आता यांना, किंवा मला ही गोष्ट हवी आहे, तर तिकडून मला कॉल करून तीच गोष्ट सांगितली जाते. सो मी खूप शॉक होऊन जाते की भाई कसं काय कळलं मनातलं माझ्या असं. मी प्रसादचा एकमेव जात भाऊ इथं अवैधवाल मित्रांमध्ये मी एकटा त्याचा जात भाऊ आहे. सगळ्यात पहिले हा मला म्हणजे पुण्यामध्ये भेटलेले मित्र आहेत माझे. पुण्यामध्ये अचानक भेट झाली आणि टिपिकल मुलांचं जे रिॲक्शन असते, अरे या पटली रे, माझं पण सेम रिॲक्शन होतं. पण नंतर जेव्हा यांची ओळखी झाली त्यांच्या गोल्या लहानपणात एकदम जवळचा मित्र माझा. प्रसाद आहे अजून. नाही गोल्यात राहशील तू. माझा घर उलटा आहे माहितीये, 5 किलोमीटर. हा उलटा गेलाय तो मला 5 किलोमीटर. मग आम्ही दुसरीकडे फिरायला जातो, मग परत मला 5 किलोमीटर सोडायला जातो, मग त्याच्या घरी जातो. त्याचा रोजचाच रुटीन आहे जवळपास. आणि भेटायला मीच घेऊन गेलो तुला आठवण. सुरुवातीला पाठायची याची. के 2 कदम चौखट के बाहर क्या गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। हाय बन्नो परदेसिया के देश के, चौबारे तुझको भा गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। लग्नाला बाणनवरी नटली, नवरी नटली, कानबाई सुपारी फटली. छान वाटतंय. छान वाटतंय. हौस होती निकिताच्या लग्नाची. स्वप्न पूर्ण झाले माझे. नाही स्वप्न होते मम्मीचे कसं करायचं, म्हणजे वेगळे होते, वेगळे झाले. म्हणजे जी अपेक्षा नव्हती ती अपेक्षा पूर्ण झाल्या. आज दीदीचं लग्न होतंय, खूप आनंद होतोय. दीदीचं लग्न एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूपच छान झालं. त्याबद्दल जिजूंना खूप खूप थँक्यू. आणि त्यांनी दोघांनी काल जो डान्स केला
तेव्हा मला फार आवडला, फार आनंद झाला, अक्षरशः डोळ्यात अश्रू आले होते. त्याबद्दल दीदीचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अशीच तू आयुष्यभर आनंदी राहा आणि खूप छान दिसते. असंच सगळं सदैव आमचं कुटुंब आनंदी राहावं, सगळ्यांना आनंद लाभो, आरोग्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मेरी सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस है कि क्यों मुझसे उखड़ा उखड़ा रहता है. छलक गए नैना तूने मन भर दिया, मेरे खाली से दिल को यूं तूने घर कर दिया. छलक गए नैना तूने मन भर दिया, मेरे सोने से दिल को यूं तूने घर कर दिया. अधूरी सी राहें मिलाई, अधूरी हवाएं चलाई, अधूरी सी बातें बनाई, इश्क के सिलसिले बन गए रे. तेरे दिल से दिल तक मेरे मेरे, तेरे दिल से दिल तक मेरे, तेरे दिल से दिल तक मेरे मेरे, तेरे दिल से दिल तक मेरे. दुनिया वारी रे वारी रे वारी रे. तेरे दिल से दिल तक मेरे मेरे, तेरे दिल से दिल तक मेरे, तेरे दिल से दिल तक मेरे मेरे, तेरे दिल से दिल तक मेरे. फायनली आमचं लग्न झालेलं आहे. पण आता जे आमचं लग्न झालं आहे ते आमचं फक्त आमच्या दोघांसाठी नसून ते आम्हाला आमच्या फॅमिलीसाठी आता पूर्ण शेवटपर्यंत टिकून दाखवायचं आहे. आणि त्यांच्या सगळ्या अपेक्षांवर आता इथून पुढे पूर्णपणे खरं उतरायचं आहे.